या ठिकाणी हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून मी प्रास्ताविक रूप सादर करण्यासाठी दत्ता मात्रे यांना विनंती करतोय। नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ बसलेले सगळे मान्यवर मंडळी, उपस्थित परिवार आणि माझ्याकडे आलेल्या प्रसंगाची या क्षेत्रात समाज माध्यम एवढं वेगवान झालेलं आहे, क्षणार्धात बातमी घडते आणि आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यातून ही माहिती मिळत असते। यासाठी धडपडत असणारे अनेक जगाच्या पाठीवरील पत्रकार असतील आणि इन्व्हेस्टिगेशन संशोधन पत्रकारिता करणारे पत्रकार असतील, प्रिंट मीडियाचे मालक, चालक, मुद्रक, प्रकाशक या सर्वांना धन्यवाद द्यावे तेवढेच गुन्हे आहे। कोणतेही वृत्तपत्र चालवताना एक मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडणं फार जबाबदारीचं काम असतं, तोलाबोलाचं काम असतं। इकडचं तिकडं तिकडचं इकडं होता कामा नये। आपल्या ह्या माध्यमातील हे मीडिया ही प्रसार माध्यमं समाजाला आरसा दाखवत असतात। आरशात जे प्रतिबिंब दिसतं त्यांचा या ठिकाणी मनापासून सन्मान केला जातोय। त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत। मी पुन्हा एकदा गॅलेक्सीचे सर्व परिवाराचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि आपण या ठिकाणी ओळख काढून या शिवते समाजाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण उपस्थित झाल्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत करतोय। स्वागत भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्य करा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनाचा पूजेला राहिला ते धैर्य, ती शौर्यता आणि तीच ताकद आपल्या लेखणीमध्ये यावी अशी शुभेच्छा देत आहोत। आणि आपल्याला या प्रकारच्या खूप व्यथा आणि कथा आहे, कारण पत्रकारिता करत असताना पेपर चालवणं हा सगळा खर्च उचलणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही। जसा एखादा संसार चालवताना ज्या प्रकारे घरगृहस्थीला अडीअडचणीला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला त्या पत्रकारांच्या सुद्धा व्यथा कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे, कोणतरी सांगायला पाहिजे, अशा मताचा मी आहे। हे सगळं करत असताना समाजामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडत असतात, मग समाजामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात, त्या अडचणींना वाचा फोडण्याचं काम सुद्धा ही मंडळी करत असते। आता कालचंच उदाहरण घ्या, अमरापूरहून येत असताना मला फोन आला संतोषजीचा, संतोषजी इथे उपस्थित आहे, की आपल्याला जो काही सर्व्हिस रोड आहे तो खराब झालेला आहे आणि त्या सर्व्हिस रोडच्या ठिकाणी खड्डे पडले, आपल्याला त्या ठिकाणी काम करायला लागतं। मग हे नेत्याला सुचवणार कोण? तर सुचवणारे पत्रकार आहे। आत्ताच येताना पाहिलं तर ती पोहा मिल आहे, त्या ठिकाणी नगरपालिकेने त्या ठिकाणी गटार वगैरे उपसून ठेवला, तर मला शिवचा फोन आला। हे सुद्धा मला पत्रकारांनी सांगितलं। म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की पत्रकार हे सगळ्या गोष्टी सांगत असतात आणि नेत्याने त्या गोष्टी करायच्या असतात, म्हणून पत्रकारांचे आपण आभार मानावे तेवढे थोडेच आहे। लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे। आज आपण पाहतो जे काय एक्झिट पोल होतात, जे काय त्या ठिकाणी म्हटलं जातं ते फक्त काय कुठल्या गावामध्ये जाऊन सांगत नाही, तर या पत्रकार मंडळींना त्या ठिकाणी माहिती घेतली जातं आणि ती आपण टीव्हीवर पाहतो। त्यामुळे पत्रकारांना असामान्य असं महत्त्व आज या राजकीय जीवनामध्ये, या सामाजिक जीवनामध्ये प्राप्त झालं। पत्रकारितेमध्ये पहिले बघितलं तर काही वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही स्वतःसुद्धा त्या ठिकाणी पत्रकारिता केली होती। त्या ठिकाणी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा पत्रकारिता त्या ठिकाणी आम्ही केली होती। त्याच्यामुळे सुख दुःख आणि आपल्या कुटुंबाच्या व्यथा या कुटुंबातल्या माणसालाच त्या ठिकाणी जाणीव होतील। त्यामुळे मी या पत्रकारांचं खरंच खूप खूप आभारी आहे। रुपेशच्या बाबतीत बोलायचं तर रुपेश नावाप्रमाणे गोड बोले आहे। त्यांच्याकडून कधी मला त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू दिसत नाही असं नाही आहे, नेहमी हास्य असलेले रुपेशकडे पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं। आणि अशा माणसाने आज शिवतेचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे। तुम्हाला खरंच माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत। रुपेशचं काम सुद्धा चांगलं आहे। रुपेश कुठे असतील की रुपेश
5व्या मिनिटात त्या ठिकाणी हजर राहतात, असा हजर रवैपणा त्यांचा आहे. परंतु त्याबरोबर त्यांचं जर आपण त्यांचा जर पूर्णपणे अभ्यास केला तर त्या अभ्यासामध्ये आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी समजते की रुपेशना खूप सखोल अशी माहिती आहे. तसं सगळ्याच पत्रकारांना सखोल माहिती आहे. पत्रकार सातत्याने आपल्या पेठ तालुक्यातील पेठ विधानसभेतील जे जे काही अडीअडचणी असतील, कुठे काय साथीचे रोग येऊ द्या, त्या ठिकाणी कुठे काय हॉस्पिटलची गरज असेल, त्या ठिकाणी अपघाताची कुठे मालिकावत असेल, कुठे काही सगळ्या मंडळींना अडचण येत असतील की त्याचं पहिलं काम